सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या मॅथ अँड रिझनिंगच्या डेली PYQ प्रॅक्टिसमध्ये. तर आजच्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न काय म्हटला आहे? वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% भारतातील आहेत, 50% मुली आहेत. ओके, म्हणजे 40% लोक आहेत भारतातील आहेत आणि 50% मुली आहेत. जर 25 भारतीय विद्यार्थी मुली असतील, 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील, तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत? ओके, म्हणजे विचारलं का आपल्याला, कशाचं पर्सेंटेज विचारलं आहे? ऑफ नॉन इंडियन स्टुडंट्स दॅट आर बॉईज. असे नॉन इंडियन स्टुडंट्स की जे बॉईज आहेत त्यांचं पर्सेंटेज आपल्याला विचारलेलं आहे. आता सर्वात प्रथम आपण काय करूया, आता काय म्हटले, जर सर्व व्हॅल्यूज आपल्या बघा पर्सेंटेजमध्ये आहेत, तर अशा वेळेस हे बेटर राहील की आपण वर्गातील जी विद्यार्थी संख्या आहे ती आपण काय करूया, 100 मानूया. ओके, वर्गातील विद्यार्थी जर 100 असतील तर त्यातले 40% लोक भारतातील आहेत. म्हणजे काय, 40% भारतातील म्हणजे किती, 40 विद्यार्थी काय आहेत, हे इंडियन्स आहेत. ओके, 40 विद्यार्थी काय आहेत, इंडियन्स आहेत. पुढे काय म्हटलं आहे, आणि 50% मुली आहेत. म्हणजे जे 100 आहे हे 100 मुले होते, त्यापैकी 50 बॉईज आहेत आणि 50 गर्ल्स आहेत. आता जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील, 25% भारतीय विद्यार्थी म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांपैकी 25% या मुली आहेत. आता भारतीय विद्यार्थी किती आहेत आपल्याकडं, 40, याचे 25%, 25% ऑफ 40. ते कसं काढणार आपण, 25 भागिले 100 गुणिले 40, 10. याचं उत्तर आलं आपलं 10. म्हणजे 10 विद्यार्थी काय आहेत, तर गर्ल्स आहेत. बरोबर, म्हणजे 40 इंडियनपैकी, आता एवढं तर आपल्या लक्षात आलं, 40 जे इंडियन्स होते त्यापैकी मग 30 उरलेले काय असतील, बॉईज असतील, आणि 10 काय असतील, गर्ल्स असतील. ओके, हे 40% भारतातील झाले. आता नॉन इंडियन्स किती राहिले मग, 60%. 60% हे नॉन इंडियन्स किंवा बिगर भारतीय, म्हणून 60 विद्यार्थी हे बिगर भारतीय आहेत. बरोबर, तर त्यामुळे आपलं जे पर्सेंटेज आपण काढणार, आपलं जे उत्तर काढायचं आपल्याला, ते पर्सेंटेज काढताना आपण जे डिवाइडला जे नॉन इंडियन्स टोटल घेणार आहोत ते किती आहेत, 60 आहेत. आता नॉन इंडियन्स 60 आहेत, त्यापैकी बॉईज किती आणि गर्ल्स किती. आता बघा, आपल्याला माहिती आहे की 50च बॉईज आहेत सगळ्या मुलांपैकी, आणि त्यातले 30 बॉईज म्हणजे मुलं जी आहेत ती काय आहेत, आपले भारतीय आहेत. मग उरलेले मुलं जे असतील ते काय असतील, नॉन भारतीय म्हणजे नॉन इंडियन्स. तर ते 30 म्हणजे ह्या 50मधून जर 30 गेले, 50मधून 30 वजा केले आपण, तर उरतात किती, 20. आणि हे 20 काय आहे, नॉन इंडियन बॉईज, नॉन इंडियन बॉईज. आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे. बिगर म्हणजे किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत, म्हणजे बिगर भारतीय मुलगे, म्हणजे बिगर भारतीय टोटल मुलं किती आहेत, टोटल लोक म्हणजे मुलं प्लस मुली बिगर भारतीय ते आहेत 60. त्यापैकी मुलं किती आहेत, तर 20. मग शेकडा काढण्यासाठी 100ने मल्टिप्लाय करून पर्सेंटेजचं साईन देतो आपण. हे 0 0 कट झालं, 2 1 2, 2 3 6, म्हणजे 100/3. थोडक्यात 100/3%. आता याचं जर डिव्हिजन आपण पाहिलं तर ते येतं 33.33%. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. सोपा क्वेश्चन होता, फक्त कधी कधी मराठीत किंवा इंग्लिशमध्ये वाचणं थोडं बेटर राहतं, म्हणून थोडं मी हे इंग्लिशचा क्वेश्चन मला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट, आता काय म्हटलं आपल्याला, जर आरला एनने दर्शवलं, डीला टीने दर्शवलं, आयला यूने दर्शवलं, ओला आयने दर्शवलं, ईला आरने दर्शवलं, टीला ओने दर्शवलं, यूला डीने दर्शवलं, एनला सीने दर्शवलं आणि सीला ईने दर्शवलं असेल, तर इंट्रोड्यूस हा शब्द कसा लिहिला जाईल? तर सोपं आहे. थोडं ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर याचे पहिले 3 लेटर्स कॉमन आहे पहा, 4ही ऑप्शनचे. तर पहिले 3 लेटर चेक करण्यात काय अर्थ नाही, म्हणजे तुम्ही आयसाठी काय आहे, एनसाठी काय आहे, टीसाठी काय हे जर फाईंड करत असलं तर तुमचं उत्तर सेमच येणार आहे. त्यातून तुम्हाला इलिमिनेट होणार नाही कुठलं ऑप्शन. त्यानंतर फक्त पुढं बघा, आता काय म्हटलं, इथं एन आहे, इथं एन आहे, इथं एन आहे, आणि इथं आय आहे. मोस्टली चान्सेस आहे की एकतर आय आला तर डायरेक्ट आपल्याला हे उत्तर भेटून जाईल, नाही आला तर तो ऑप्शन इलिमिनेट होऊन जाईल. म्हणजे आरसाठी आपल्याला पाहायचं काय दिलेलं आहे त्यांनी, आरसाठी काय दिलेलं आहे, आरसाठी एन दिलेलं आहे, राईट. आरसाठी काय दिलेलं आहे, एन दिलेलं आहे. त्यामुळे इथं काय येणार, आरसाठी एनच येणार. त्यामुळे आय हा आपला इलिमिनेट झाला. ठीक आहे. आता त्याच्या पुढच्या शब्दामध्ये बघा, इथं देखील आय आहे, इथं टी आहे, आणि इथं आय आहे. म्हणजे टी जर आला तर हे उत्तर भेटेल, नाही तर ते इलिमिनेट होऊन जाईल. तर मग त्याच्या पुढचं लेटर आहे ओ, ओसाठी काय वापरले त्यांनी, ओसाठी आय वापरले. म्हणजे टीवाला जो ऑप्शन आहे तो काय झाला, इलिमिनेट झाला. आणि यानंतरचं पुढचं लेटर फाईंड केलं तर आपल्याला बघा, इथं डी आहे आणि इथं टी आहे, म्हणजे एक काय जर आपलं उत्तर फिक्स होऊन जाईल. तर त्यांच्या पुढचं लेटर आहे डी, डीसाठी त्यांनी काय वापरले, आता डीसाठी डी तर वापरणार नाही, कॉमन सेन्स आहे. डीसाठी त्यांनी काय वापरले,
टी वापरलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर इंट्रोड्यूस म्हणजे बाकी जास्त गोष्टी पाहण्याची देखील आपल्याला गरज नाही. 3 लेटर आपण पाहिले त्यावरूनच आपल्याला याचं उत्तर मिळून गेलं. असं आपल्याला टाईम सेव्ह करत करत आपला पेपर सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट पाहूया. खालील सारणीमध्ये दर्शवलेल्या एका लघु औद्योगिक युनिटमध्ये कामाचे तास व कर्मचाऱ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे. कामाचे तास दिलेले पहा. आता कामाचे तास कसे दिले पहा. 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 13, 13 ते 15. म्हणजे सरासरी हे रेंज आहे त्यांच्या कामाची. तर ते रेंजचा नेहमी मध्य काढतात. ओके, कारण आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, कामाचे तास व कर्मचाऱ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे आणि त्याचे कर्मचाऱ्यांचे सरासरी कामाचे तास काढायला सांगितले. अशा वेळेस तुम्हाला याचा जो मध्य आहे ह्या रेंजचा, त्या रेंजचं मध्य काढून घेणं आवश्यक आहे. याचं मध्य आहे 4, इझी आहे ते 6, याचा आहे 8, याचा आहे 10 आणि याचा आहे 12 आणि याचा आहे 14. कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे आपल्याला. म्हणजे सरासरी 4 तास काम करणारे कर्मचारी किती आहेत? 7 आहेत. नंतर हे 10 कर्मचारी 6 तास काम करतात सरासरी. 18 कर्मचारी 8 तास काम करतात. ह्या रेंजमध्ये काम करतात याचा अर्थ सरासरी ते 8 काम करतात. 57 कर्मचारी हे 10 सरासरी तास काम करतात आणि 14 कर्मचारी 12 आणि 8 कर्मचारी हे 14 तास काम करतात सरासरी. तर टोटल कर्मचाऱ्यांचं आपल्याला सरासरी विचारलेलं आहे. म्हणजे टोटल तुम्हाला काय करावं लागेल, टोटल वर्किंग आवर्स. ओके, त्यांचे टोटल टाईम म्हणजे किती त्यांनी सरासरी किती तास त्यांनी काम केले आणि किती लोक आहेत, टोटल वर्कर्स. हे जर तुम्ही इंटू 100%, हे जर डिवाईड केलं तुम्ही, पर्सेंट नाही फक्त 100, तर ते तुम्हाला काय मिळून जातील, 100 करायची देखील गरज नाही. टोटल टाईम आणि टोटल वर्कर्स याच्यावरून आपल्याला काय मिळून जाईल, त्यांचे सरासरी कामाचे तास मिळून जातात. तर टोटल टाईम कसा काढाल, 7 कर्मचारी जर सरासरी 4 तास काम करत असेल तर टोटल काम कसं काढतो आपण, ते 7 गुणिले 4 म्हणजे मल्टिप्लाय बाय 4, 7 × 4, 7 × 4 केलं का 7 चौक 28 होतं. प्लसमध्ये आता 10 गुणिले 6 तसंच 60, त्यानंतर 8 गुणिले 18 144, 57 गुणिले 10 570, 14 गुणिले 12 ते किती होतात, 140 + 28 168. त्यानंतर 8 गुणिले 14, 8 गुणिले 14 किती होतात, 112. आता यांची बेरीज करूया. आणि टोटल वर्कर्स किती आहेत, हे 7 आणि 10 17, 17 17 34 1 35, 35 आणि 7 42, 42 आणि 50 92, 92, 92 4 96, 96 106, 106 आणि 8 114. टोटल वर्कर्स किती आहेत, 114. आता आपल्याला फाइंड करायचं आहे. आता यांची आपल्याला ॲडिशन करून घ्यायची आहे. ती कशी कराल, 28 60 144 570 168 112, 8 आणि 4 12, 12 8 20 आणि 2 22, 2 22 2 2 3 6 3 9 9 7 16 4 20 आणि 2 22 आणि 6 28, 28 2 2 आणि 1 3 3 आणि 4 4 आणि 5 9 आणि 1 10, 1082. म्हणजे याची ॲडिशन किती आली, 1082 डिवायडेड बाय 114. आता याला जर 2 ने डिवाईड केलं आपण, 2 5 10, ओके. त्यानंतर 2 5 10 8. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जेव्हा 114ला आपण म्हणजे 1082ला 114 डिवाईड करतो, तर कुठंतरी एक लक्षात घ्या तुम्ही, 114 गुणिले 10 जर आपण केलं असतं ती व्हॅल्यू काय आली असती, 1140. म्हणजे 114 जर याला डिवाईड केलं तर ती 10 न येता त्याच्या अगोदर येणार काहीतरी, राईट. मग 114 गुणिले 9 असं काहीतरी समथिंग येणार, तेव्हा ते 1082च्या आसपास ती व्हॅल्यू येऊ शकते. म्हणजे तुम्ही एक कॅल्क्युलेट देखील न करता तुम्हाला एक ऑप्शन जर तुम्ही बघितले तर इथं ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, की सर्व उत्तर जे आहेत ते 10च्या वरती दिलेलं पहा. म्हणजे एक 1140पेक्षा जर जास्त असते तर त्याला कुठेतरी 10ने भाग गेला असता किंवा 10 प्लस या संख्येने भाग गेला असता. परंतु ज्या अर्थी ही संख्या त्याच्या 10 पटीपेक्षा कमी येणे आहे, याचा अर्थ ते डेफिनेटली काय आहे, त्याची व्हॅल्यू जी येणार ती आपली 10पेक्षा कमी येणार, म्हणजे ती 9.5च्या आसपास येणार. याचं उत्तर आय थिंक 9.47 समथिंग काहीतरी आहे, ठीक आहे. तर ही म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन देखील न करता तुम्हाला फक्त ही प्रोसेस तुम्ही व्यवस्थित केलेली असली पाहिजे. ही प्रोसेस जर तुम्ही व्यवस्थित केलेली असेल आणि तुमचं उत्तर जर आलं तर तुम्ही डायरेक्टली 1 नंबरचा ऑप्शन जो आहे तो मार्क करून आपला द्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे. मग पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट पहा काय म्हटलं आहे, 9 क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये सामना पाहत आहेत. ते एका रांगेत बसलेले आहे. ते आहेत JKL M NOPQ आणि R असे 9 जण आहेत. काय म्हटलं आहे, L हे Mच्या उजवीकडे आहे. L हे काय आहेत, Mच्या उजवीकडे आहेत, म्हणजे M इकडे असणार. त्याच्या आता सपोज असं कन्सिडर करून यांनी तोंड उत्तरेला केलेली आहे, ओके.
तर एल हा एमच्या उजवीकडे म्हणजे उजव्या साईडला आपण त्याला मार्क केलेला आहे आणि एनच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. एल हा एमच्या उजवीकडे आहे आणि एनच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. एनच्या उजवीकडे थोडी इकडं हे करतो, एम एल एनच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर म्हणजे हे पहिलं स्थान, हे दुसरं आणि हे तिसरं स्थान असं आपण सांगू शकतो. बरोबर, हे आता आपण प्लॉट केलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, के रांगेच्या टोकाला आहे. के काय आहे, रांगेच्या टोकाला आहे. आता रांगेचं टोक हे डावीकडचं पण असू शकतं किंवा उजवीकडचं पण असू शकतं. परंतु पुढं आपण वाचूया, पुढं एक्सप्लेन केलेलंच असेल आपल्याला. क्यू हा ओ आणि पीला लागून बसलेला आहे. क्यू हा ओ आणि पीला लागून बसलेला आहे, त्यामुळं त्यांची नक्की आपल्याला स्थान अजून फिक्स करता येत नाही. पुढं वाचूया. ओ हा केच्या डावीकडे आहे. ओ हा केच्या डावीकडे आहे. तर डेफिनेटली एक लक्षात घ्या, ओ हा केच्या डावीकडे म्हणजे के हा डाव्या टोकावर तर नसणारच आहे, राईट. कारण त्याच्या डावीकडे अजून कोणालाच आपल्याला मग लिहिता येणार नाही. त्यामुळे के हा डेफिनेटली काय असणार आहे, उजव्या टोकाला असणार आहे. के हा उजव्या टोकाला असणार आहे आणि त्याच्या डावीकडे काय सांगितलं आपल्याला, तिसऱ्या स्थानावर ओ आहे. 1 2 आणि हे तिसऱ्या स्थानावर काय आहे, ओ आहे. आणि पुढं आपल्याला काय म्हटलं पहा, जे हा ओच्या डावीकडे अगदी पुढे आहे. जे हा ओच्या डावीकडे अगदी लगत पुढे आहे. डावीकडे अगदी पुढे आहे म्हणजे तो लगत त्याच्या जस्ट बाजूला जे बसलेला आहे. ओके, हे तर फिक्स झालं. म्हणजे ओ आणि जे यांचं स्थान फिक्स झालं. आता आपल्याला विचारलं आहे का पहा, रांगेच्या मध्यभागी कोण बसलेलं आहे. आता एकूण 9 जण आहेत. 9 जण असतील तर त्यांच्या मध्यभागी कोण असतं, 9 + 1/2 10/2 म्हणजे 5. जो 5व्या 5th स्थानावर जो आहे तो रांगेच्या मध्यभागी डेफिनेटली असणार आहे. आता एक उजवीकडनं आपल्या हे फिक्स झालेले आहे क्रम. तर उजवीकडनं जर आपण 1 2 3 4 5 असे नंबर दिले, पुढे एल एम एन ही माहिती नाही किंवा क्यू ओ आणि पी यांना देखील आपण अजून त्यांचं रिलेशन इस्टॅब्लिश केलं नाही, तरी एवढं तर आपलं फिक्स होतं की 5व्या स्थानावर कोण आहे, जे आहे. जर 5व्या स्थानावर जे असेल तर डेफिनेटली तो काय असणार, रांगेच्या मध्यभागी असणार. म्हणजे सर्व दिलेला डेटा आपण ॲज इट इज प्लॉट करत बसण्याची देखील गरज आपल्याला पडणार नाही, जर आपण थोडं व्यवस्थित अटेंटिव्ह होऊन वाचलं क्वेश्चन तर त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 जे आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं आपल्याला, विसंगत जोडी किंवा गट ओळखा. आता यात जर ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक लक्षात येईल, 1 आणि 2 पासून 9 कसा तयार झालेला आहे. तर 1 आणि 2 पासून 1चा घन किती असतो, 1. 2चा घन 8. या दोघांची जर आपण बेरीज केली ती होते 9. म्हणजे याला दोन्हीकडच्या अंकांचा घनाची बेरीज म्हणजे मधली संख्या. तसेच हाच नियम पुढे लागू होते का पाहूया. 3चा घन होतो आपला 27 आणि 6चा घन होतो 216. ही जर ॲडिशन केली 7 आणि 6 3 13 2 3 आणि 4 आणि 243 आला 243 बरोबर. हा म्हणजे हे सूत्र इथं देखील लागू होतं. त्यामुळे हे 2 तर डेफिनेटली विसंगत नाही आहे. ओके. त्यानंतर 5चा घन करूया, 9चा घन करूया. 5चा घन काय आहे, 5 5 25 आणि 25 5 1,600. 5चा घन येतो 1,600 अधिक 7चा घन काय येतो, 7चा घन येतो आपला 343. मग याची जर बेरीज आपण केली, ओके कुठला पाहत होतो, 5चा आणि 9चा घन पाहत होतो आपण, सॉरी 9चा घन काय येतो आपला 729. तर याची जर बेरीज आपण केली तर 9 5 14 2 2 4 1 5 आणि 7 1 8 854. तर आलेलं आहे आपलं उत्तर. म्हणजे हे देखील आपलं विसंगत पर्याय नाही, त्यामुळे डेफिनेटली पर्याय क्रमांक 4 हे आपलं विसंगत उत्तर आहे. तरी एकदा आपण चेक करून पाहूया. 4चा घन येतो आपला 64 अधिक 7चा घन काय येतो आपला 343. 4 आणि 3 7 6 आणि 4 10 1 3 आणि 1 4. 407 इथं उत्तर यायला पाहिजे. ते किती आलेलं आहे आपलं 441. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. केतकीचा वाढदिवस हा 4 जुलैला म्हणजेच मंगळवारी असतो. जर त्याच वर्षात आयुष हा 15 ऑगस्टला जन्माला आलेला असेल तर तो दिवस कोणता असेल. खूप सोपा प्रश्न आहे पहा. 4 जुलैला काय सांगितलं आपल्याला, केतकीचा वाढदिवस आहे. बरोबर, केतकीचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी वार कोणता आहे आपल्या, मंगळवार. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे, वार कोणता आहे, मंगळवार. 4 जुलैला मंगळवार आहे आणि त्याच वर्षामध्ये काय सांगितलं, आयुष याचा बड्डे 15 ऑगस्टला आहे. 15 ऑगस्टला आहे कुणाचा, आयुषचा बड्डे. आणि त्या दिवशी वार कोणता असं आपल्याला विचारलं आहे. तर आपले एक्स्ट्रा डेजची जी कन्सेप्ट आहे त्यानुसार आपण पहा 4 जुलै ते 15 ऑगस्ट यातले डेज आपण फाईंड करून घ्यायचे. आणि हे फाईंड करताना एक तर तुम्ही 4 जुलै ही तारीख वगळा किंवा 15 ऑगस्टची तारीख वगळा, दोघांपैकी एक तारीख त्यातनं वगळायची डेज कॅल्क्युलेट करताना. तर आपण 4 जुलै वगळूया, म्हणजे 4 जुलैपर्यंतचा टाईम कॅल्क्युलेट नाही करायचा, आपण 5 जुलैपासून टाईम कॅल्क्युलेट करू. तर जुलै महिन्यात दिवस असतात 31, त्यातले पहिले 4 दिवस गेले म्हणजे उरले किती 27. म्हणजे हे 27 दिवस आणि 15 ऑगस्टमधील 15 धरायचा. आता 15 ऑगस्टमधला 15 ही तारीख धरायची, त्यामुळे 15 दिवस येणार.
याची बेरीज जर केली तर ती येते 42. आता 42 जेव्हा बेरीज येते तर 42 आता आपण काय करायचं 7ने डिवाईड करायचं. 7 6 ओके, म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. बाकी इथं किती उरली आहे रिमाइंडर 0 उरलेली आहे. इथं बाकी किती उरलेली आहे 0 उरलेली आहे. जेव्हा बाकी 0 होते तेव्हा तोच वार रिपीट होतो. बाकी जेव्हा 0 असते तेव्हा तोच वार रिपीट होतो. म्हणजे जर मंगळवार असेल तर या दिवशी देखील कुठला वार असणार मंगळवार असणार. ओके, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, एका पिशवीमध्ये काय म्हटलं आहे 5 9 4 या प्रमाणामध्ये 50 पैसे 25 पैसे आणि 10 पैशांची नाणी आहेत. ज्याची एकूण रक्कम किती होते 206 एवढी होते. तर पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या किती. आता थोडं एक तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे जे प्रमाण आहेत 5 9 4 म्हणजे ह्या प्रमाणात ती नाणी आहेत. आणि त्यां सपोज मग ॲक्च्युअल नाणी किती असतील 5x 9x आणि 4x. म्हणजे टोटल नाणी जर विचार केला याचे ॲडिशन जर तुम्ही केली 9 5 14 4 18x होतात. म्हणजे डेफिनेटली जी नाण्यांची संख्या येणार आहे ती 18च्या पटीत असणार आहे. बरोबर. तुम्ही जर फक्त खाली ऑप्शनमध्ये चेक केलं तर 18ने कोणत्या संख्येला भाग जातो तर 18ने 660ला भाग जात नाही. कारण 18ने भाग जायचं म्हणजे 9 आणि 2 भाग जावं लागेल. म्हणजे ती संख्या सम पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती 9च्या पटीत त्याची बेरीज पाहिजे. 6 6 12 होतात, ती 9च्या पटीत नाही, त्यामुळे 9ने याला भाग जाणार नाही. 700ला देखील 9ने भाग जात नाही, म्हणून 18ने पण जाणार नाही. 720ला मात्र 18ने भाग जातो, 40चा भाग जातो. आणि 740ला देखील 18ने भाग जाणार नाही. म्हणजे तुम्ही फक्त एवढ्यावरून देखील तुमचं उत्तर काढू शकता की म्हणजे थोडं फक्त बेसिक तुमचं ओके असेल तर तुम्हाला एवढं लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काढून पण दाखवतो. आता आपण नाण्यांची संख्या पाहिली की टोटल 18x आहेत. आता काय करायचं 5x नाणी कुठल्या 50 पैशाची आहेत तर ते रुपयामध्ये त्याचं काढून घ्यायचं. तर 50 पैसे म्हणजे 0.50 रुपये गुणिले 5x. सेम 9x नाणी कुठली आहेत 25 पैशाची. 25 पैसे म्हणजे 0.25 गुणिले 9x. नेक्स्ट आहेत 10 पैशाची 4x नाणी 0.10 गुणिले 4x. याची तुम्ही ॲडिशन जर केली तर ते आपल्याला एकूण रुपये भेटतील. तर 0.5 × 5 जवळ हे 2.50x असं होऊन जातं. हे 2.25x होऊन जातं आणि हे 0.40x होऊन जातं. त्याची ॲडिशन तुम्ही जर केलं तर ते येईल 5 5 × 9 2 11 1 5.15. किती येतं ते 5.15 x. म्हणजे 5.15x इक्वल्स टू काय आपले एकूण रुपये किती दिलेले आपल्याला पिशवीमध्ये 206 रुपये आहेत. तर ते आता कसे कॅल्क्युलेट कराल तुम्ही एक्सची व्हॅल्यू बरोबर 206 डिवायडेड बाय 5.15. तर 2 डेसिमल पॉईंट आपल्याला शिफ्ट करायचं 2 घरीकडे, तर त्याला × 100 आणि वर पण देखील × 100 करावं लागेल. इथं वरती तुम्ही उत्तर पुढचं एक्स बरोबर काय येतं आहे 206 गुणिले 100 206वर 2 शून्य आणि खाली 515 येऊन जाईल. आता पहा याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला डिव्हिजन करण्यासाठी आपण 5ने डिवाईड करूया. 5 1 5 5 0 0 5 3 15 24 5 1 5 5 2 10 0. तुम्ही जर ऑब्झर्व केला तर 103 आणि 412 याचा जर विचार केला तर याला 4ने जर गुणलं तर ते बरोबर 4 3 12 आणि 4 1 4 412 येऊन जातं. म्हणजे याला 4चा भाग जाणार आहे 4 आणि पुढे 0 आहे तसंच म्हणजे 40. आलं उत्तर 40. आधीच सांगितलं तुम्हाला की 40च्या पटीमध्ये ते येऊन जाणार आहे. जसं की आपण आत्ताच पाहिलं की आधी सांगितलं होतं की याचं 40च्या पटीमध्ये येणार. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू काय आलेली आपली 40 आलेली आणि आपली टोटल नाण्यांची संख्या किती आहे 18x आहे. जर ऑप्शनमध्ये कुठे 40 दिसलं तर 40 मार्क करू नका. बऱ्याच वेळा फसवण्यासाठी आपल्याला 40 दिलेलं असतं. त्यांना माहिती यांची एक्सची व्हॅल्यू 40 आली की हे 40 पाहून 40 मार्क करून देतील. तर 18 गुणिले 40 म्हणजे बरोबर 720 रुपये. अशा पद्धतीने हे नाण्यांचे क्वेश्चन्स आपण म्हणजे थोडं ऑब्झर्वेशन असेल तर आयोग बऱ्याच वेळा ऑप्शन सेट करताना देखील असं सेट करतं की त्यांना एक्सपेक्टेड आहे की तुम्ही थोडा अशा पद्धतीने देखील विचार करायला पाहिजे. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, जेवढं तुम्ही फास्ट सोडवाल तेवढं तुम्हाला बाकीच्या क्वेश्चनसाठी म्हणजे वेळ देणं शक्य होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. काय म्हटलं आपल्याला प्रश्नाऐवजी ठेवण्यासाठी तार्किकदृष्ट्या उचित पर्यायाची निवड करा. आता थोडं आपण ऑब्झर्व केलं तर हा जो पहिलं पद आहे यातनं जर बाहेरचा हा चौरस काढून घेतला तर हे उरतं. त्यानंतर परत पुढच्या स्टेपला काय करतात हे बाहेरचं चौरस काढून घेतात, आउटर बॉर्डर्स फक्त एवढं उरलेलं आहे. त्यानंतर खाली पहा गोल सर्कलमधलं हे बाहेरचं सर्कल डिलीट केलं, पुढचं पद आलं. त्यानंतर हे सर्कल डिलीट केलं, त्याच्या पुढचं पद आलं. त्यानंतर त्रिकोणाचा जर विचार कराल तर बाहेरचा त्रिकोण डिलीट केला, पुढचं हे आलं. तर हा त्रिकोण डिलीट केला, पुढचं येणार. तर अशा पद्धतीने काय येणार फक्त राऊंड असलेलं एक पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. सोपे असतात क्वेश्चन्स. नेक्स्ट आता काय म्हटलं पुढं याचा अर्थ काय होतो पी क्यूचा भाऊ आहे म्हणजे पहिलं पद हे दुसऱ्याचा भाऊ आहे. त्यानंतर ह्या संकेताचा अर्थ काय होतो पी क्यूची आई आहे,
याचा अर्थ असा होतो पी क्यूची मुलगी आहे. तर ABCD आणि आपल्याला हे रिलेशन दिलेलं आहे. या विधानातील वडील कोण आहे हे आपल्याला निवडायला सांगितलेलं आहे. आता आपण लगेच करून घ्यायचं. ए आणि बी याचं रिलेशन हॅशटॅग म्हणजे काय, पी क्यूची आई आहे म्हणजे ए ही बीची आई असणार, ए ही बीची आई असणार म्हणजे ए फिमेल असणार आणि बीचं जेंडर आपल्याला माहिती नाही. त्यानंतर नेक्स्ट पहा, बी आणि सी मधलं रिलेशन बघा, डॉलरचं साईन आहे. तर त्याच्यामध्ये पहा पी क्यूचा भाऊ म्हणजे बी हा सीचा भाऊ असणार आहे, बी हा सीचा भाऊ असणार आहे म्हणजे बी हा डेफिनेटली मेल झाला. त्यानंतर सी आणि डी म्हणजे स्टार ॲस्टेरिक्स आहे. त्याचं बघा, पी ही क्यूची मुलगी आहे म्हणजे सी ही डीची मुलगी आहे, सी ही काय असणार, डीची मुलगी असणार म्हणजे डी. आता बघा म्हणजे बी आणि सी हे डेफिनेटली काय असणार, हे जर दोघं भाऊ बहीण असतील तर हे नवरा बायको असणार आणि हे नवरा बायको असेल तर हा मेल असेल. त्यामुळं डी कोण झालं, त्यांचा वडील झाला. विधानातील वडील निवडायला सांगितलेलं आपल्याला, बी आणि सीचा डी हे काय झाला, वडील झाला. त्यामुळे डी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. सूर्याकडे पाठ करून अमीने चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे वळाली, नंतर उजवीकडे आणि परत डाव्या दिशेला वळाली. तर ती जात असलेली आत्ताची दिशा कोणती हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आता सूर्याकडे पाठ करून म्हणजे आपल्याला हे सांगितलं नाही वेळ सकाळची आहे की संध्याकाळची. आता आपल्याला वेळ ही सकाळची आहे की संध्याकाळची आहे हे दिलेलं नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, ते दोन्ही गोष्टी मानाव्या लागतील. तर जर सकाळची वेळ असेल, सकाळची वेळ सूर्य पूर्वेला असतो आणि थोडक्यात म्हणजे काय, आम्ही काय करणार, पूर्वेकडून सूर्याकडे तिची पाठ आहे ना म्हणून ती पश्चिमेला चालायला सुरुवात करणार. जेव्हा ती पश्चिमेला चालत चालत आली, आलत नंतर काय बोललं आपल्याला, ती डावीकडे वळाली. डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे खाली वळणार. त्यानंतर उजवीकडे वळाली क्लॉकवाईज पुढं आणि परत डाव्या दिशेला वळाली, परत डाव्या दिशेला वळाली. म्हणजे आता तिचं तोंड कुठल्या दिशेला आहे, साऊथ. साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला आहे, बरोबर. ती आता दक्षिण दिशेला जात आहे. हेच जर उलटं असेल म्हणजे संध्याकाळची वेळ असेल, संध्याकाळच्या वेळी सूर्य पश्चिम दिशेला असतो आणि सूर्याकडे पाठ करून म्हणजे ती पूर्वेकडे जाणार. पूर्वेकडे गेली, पूर्वेकडे ती डावीकडे वळाली, डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर परत उजवीकडे म्हणजे क्लॉकवाईज आणि त्यानंतर परत डावीकडे अँटी क्लॉकवाईज. आता तिची कुठल्या दिशेला चालली, ती नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशेला चाललेली आहे. अशा पद्धतीने एकतर वेळ न दिल्यामुळे आपल्याला एकतर नॉर्थ दिशेला असेल किंवा ती साऊथ दिशेला जात असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. आता टेलाडुला बेटावरचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर 2 वाक्यामध्ये देतात. त्यापैकी एक वाक्य नेहमीच खरे असते म्हणजे ते ट्रू असते आणि दुसरे वाक्य नेहमीच खोटे असते म्हणजे ते फॉल्स असते. तर बेटावर पर्यटन करणाऱ्या दिनूला गोलू, नीलू आणि पेलू हे रहिवासी भेटले. ते बेटावरच्या एका चौकापाशी झाडांच्या मालकीविषयी तंटा मिटवायला जमले होते. त्यांच्यापैकी एकाने दाव्याचे प्रमाणपत्र संबंधिताला लाच देऊन मिळवले होते. त्यांनी दिनूला त्याची समस्या ऐकावी अशी विनंती केली. या झाडांचा मालक कोण आहे असे दिनूने त्यांना विचारले असता त्यांचे प्रतिसाद पुढील प्रकारे होते. म्हणजे हे गोलू, नीलू आणि पेलू यांनी हे 3 प्रतिसाद दिले आपल्याला. आता प्रश्न काय आपला की यावरून लाच देणारी व्यक्ती कोणती आहे. आता लाच देणारी व्यक्ती कोणती आहे, तर अशा वेळेस आपल्याला माहिती की हे काय करतात, एक वाक्य खरं बोलतात, दुसरं वाक्य चुकीचं बोलतात. तर आपण असं मानूया आता की गोलूपासून सुरुवात करायची. पहिला जो व्यक्ती दिला त्याच्यापासून असं मानूया की तो मी या झाडांचा मालक आहे हे तो खरं बोलतोय. जर हे तो खरं बोलत असेल तर डेफिनेटली पुढचं स्टेटमेंट काय असणार, चुकीचं असणार. म्हणजे पेलूने एका व्यक्तीला लाच दिली, म्हणजे पेलूने लाच दिली आहे का, ॲक्च्युली नाही दिली, पण तो काय बोलतो, त्याने लाच दिली म्हणजे हे चुकीचं बोलतोय तो. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, मी लाच दिली आणि मी या झाडांचा मालक आहे. आता झाडांचा मालक तर आपण काय मानले, गोलूला मानले, म्हणजे नीलू हा झाडांचा मालक असणार आहे का, नाही, नीलू झाडांचा मालक नसेल. त्यामुळे हे स्टेटमेंट काय येईल, फॉल्स येईल. आणि हे जर स्टेटमेंट फॉल्स असेल, हे स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर याच्या अलीकडचं जे मी लाच दिली हे स्टेटमेंट काय येणार, ट्रू आलं पाहिजे, तरच आपली जी कंडिशन ती फुलफिल होईल. तर मी लाच दिली म्हणजे नीलूने लाच दिली. आता पेलू काय म्हणतोय, मी या झाडांचा मालक आहे. परत पेलू पण तेच बोलतोय, म्हणजे हा काय बोलतोय, चुकीचं बोलतोय. आणि मी लाच दिली नाही म्हणजे हे खरं बोलतोय. हे स्टेटमेंट जर खरं घेतलं तर लाच पेलूने दिलेली नाही हे खरं आहे आणि नीलूने लाच दिली हे देखील खरं आहे आणि पेलूने एका व्यक्तीला लाच दिली हे खोटं. म्हणजे डेफिनेटली काय आहे, नीलूने तिन्ही आपल्या कंडिशन्स फुलफिल होतात. ते ट्रू फॉल्स आणि फॉल्स ट्रू, एक वाक्य बरोबर एक वाक्य चुकीचं फुलफिल झाले. तर डेफिनेटली याच्या मग आपला इन्फरन्स काय आला, अनुमान काय आलं की लाच ही कुणी दिलेली आहे, नीलूने दिलेली आहे. त्यामुळे नीलू हे आपल्या पर्यायाचं म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. 366 पृष्ठ असलेल्या पुस्तकांच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी वापरले जाणारे एकूण अंकांची संख्या किती. आता पहा काय सांगता येईल आपल्याला माहिती की 0 to 9 किंवा आता 1 ते 9 घेऊया आपण, कारण मार्किंग आपण 1 पासून करणार. त्याच्यामध्ये किती अंक वापरले असतात, 9 अंक वापरलेले असतात. 10 ते 90मध्ये किती अंक, 10 ते 99 2 अंकी ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये 90 अंक वापरलेले असतात.
आणि त्यानंतर 100 ते 999 याच्यामध्ये किती असतात? 900 अंक वापरलेले, सॉरी 900 संख्या आहे त्याच्यामध्ये. मग एक अंक किती वापरले? इथं 9 अंक वापरले. इथं प्रत्येकाला 2 असतात, त्यामुळे इथं 180 अंक वापरले जातात आणि याला गुणिले 3 असतात, त्यामुळे हे 2700 अंक टोटल वापरले जातात. आता आपल्याला काय सांगितलं? 366 पर्यंत सांगितलेलं आहे. म्हणजे हे अंक वापरले आहेत, हे अंक देखील वापरलेले आहेत. फक्त आता 100 पासून कितीपर्यंत घ्यायचं आपल्याला? 366 पर्यंत. तर एकूण संख्या किती होतात त्याच्यामध्ये? 366 मधनं 100 गेले की 266 आणि 100 ही स्वतः एक देखील संख्या आहे, त्यामुळे 267 संख्या. आणि 267 संख्या गुणिले काय करावं लागणार आपल्याला? 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार त्याला, कारण 3 अंक आहे प्रत्येक संख्येमध्ये. 7 त्रिक 21, 7 त्रिक 18, 2 20, 3 2 6 1 8, 801. आता हे 801 अधिक हे 180 अधिक 9, हे जर केलं आपण 9 1 काय होतात? 10, 8 1 9, 8 1 9, 990. त्यामुळे एकूण किती अंक आपण वापरले गेले? तर पर्याय क्रमांक 2, 990 हे उत्तर आपलं बरोबर आहे. हे जे काढलं होतं आपण, ह्या संख्या होत्या, एकूण संख्या. 1 ते 9 मध्ये 9 संख्या आहेत, 10 ते 99 मध्ये 90 संख्या आहेत, 100 ते 999 मध्ये 900 संख्या आहेत. आणि हे पुढं त्याचे म्हणजे याच्यात एक अंक आहे म्हणून 1 ने मल्टिप्लाय केलं आपण, यात 2 अंक आहेत म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं, आणि त्यात 3 अंक आहे म्हणून 3 ने मल्टिप्लाय केलं. अशा पद्धतीने पृष्ठांची संख्या आपल्याला काढता येते. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आपल्याला? 1/4, 1/3, 3/5, 7/8 आणि 5/9 हा अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकांची बेरीज किती? आता हा मागच्या वेळेस देखील असा क्वेश्चन विचारला गेला होता, हा रिपीट झालेला क्वेश्चन. म्हणजे पहा, PYQ देखील म्हणजे तेच फॉर्मॅटने फक्त यातले व्हॅल्यूज चेंज केलेले आहेत. सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आता 1/4 आपण पाहिलं होतं तेव्हा देखील की आपण 3 मेथड आहे याच्यामध्ये. काय करू शकतो? एक तर या सर्वांचा LCM काढून नंतर मग आपण कम्पेअर करू शकतो की कुठला मोठा आहे अपूर्णांक. तर किंवा दुसरं काय करू शकतो की एक आपण क्रॉस मल्टिप्लाय करून देखील फाइंड करू शकत होतो की 4 गुणिले 1 4, 3 गुणिले 1 3. तर हा मोठा आहे म्हटल्यावर 1/3 हा अपूर्णांक मोठा असणार आहे. परंतु याने काय होतं? प्रत्येक गोष्ट कम्पेअर करावी लागणार. त्यापेक्षा आपण काय करूया? 1/4 म्हणजे किती आपल्याला माहिती आहे? 0.25. 1/3 म्हणजे काय? 0.33. 3/5 म्हणजे काय? 0.60. 7/8 म्हणजे काय? 0.85 समथिंग येत होतं त्याचं. त्यानंतर 5/9 म्हणजे काय? 0.66. त्यात सर्वात मोठा जो अपूर्णांक आहे तो म्हणजे कुठला आहे? 0.85 वाला 7/8. 7 अपूर्णांक हा सर्वात मोठा आहे आणि सर्वात छोटा अपूर्णांक कुठला आहे? 1/4. मग यांच्या आपल्याला काय सांगितले? पहिल्या आणि शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज. पहिला आहे 1/4, नंतर आहे 7/8. छेद समान करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे 2/8 अधिक 7/8 बरोबर 9/8. त्यामुळे पर्याय क्रमांक कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन पहा. एका दुकानदाराने 15 शर्ट हे 2340ला विकल्यावर 60 रुपयाचा तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची जी खरेदी किंमत आहे ती किती? हा देखील क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आपल्याला माहिती की खरेदी किंमत आपल्याला फाइंड करायची आणि विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला. किती दिलेली आहे विक्री किंमत? तर 2340. तोटा झाला आहे, दुकानदाराला तोटा झाला, याचा अर्थ खरेदी किंमत ही जास्त असणार आहे. म्हणजे हे 60 रुपये आपल्याला काय करावं लागणार? ह्या विक्री किंमतमध्ये ॲड करावे लागणार, म्हणजे ते होतात 2400 रुपये. म्हणजे 2400 मधनं 2340 वजा केलं तर 60 रुपयाचा काय येतं आपल्याला? तोटा हा येतो. म्हणजे हा तोटा जो काय झाला आता? 60 रुपयाचा तोटा झाला. आपल्याला काय विचारलं आहे? प्रत्येक शर्टची खरेदी किंमत विचारलेली आहे. तर एकूण शर्ट किती आहे? 15 शर्ट आहेत. ओके, एकूण शर्ट किती आहेत? 15 शर्ट आहेत. तर आणि त्यांची एकूण खरेदी किंमत किती आहे? 2400. 2400 डिवायडेड बाय जर 15 आपण केलं तर 90 0 160. तर किती येते? 160. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण आजचे क्वेश्चन्स जे आहेत ते पाहिलेले आहेत. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.